नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज परत एकदा आपण करतोय एक झटपट होणारं सुपर हेल्दी व तेवढंच टेस्टी असं मिक्स व्हेजिटेबल सूप. सर्दी, खोकला किंवा कफ यावर देखील हे सूप अतिशय उपयोगी आहे. आता तर हिवाळा सुरू आहे, मस्त थंडी पडली आहे आणि बाजारात भरपूर टवटवीत भाज्यांची आवक देखील आहे. तेव्हा हे हेल्दी मिक्स व्हेजिटेबल सूप झालेच पाहिजे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात. आपल्या मिक्स व्हेजिटेबल सूपसाठी आपण भरपूर भाज्या घेतल्या, स्वच्छ धुतल्या, कोरड्या केल्या आणि बारीक कापून घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण घेतलेला आहे ब्रोकोली, कॅबेज म्हणजे कोबी, फ्रेंच बीन्स, कॅरेट म्हणजे गाजर, आपला रेग्युलर कॉलीफ्लावर म्हणजे फ्लावर आपण बारीक कापून घेतला आहे, सिमला मिरची घेतली आहे म्हणजे कॅप्सिकम ग्रीन कलरची. तुमच्याकडे जर कलर असतील तर तुम्ही ते बेल पेपर्स देखील घेऊ शकता. त्याचबरोबर आपण स्वीट कॉर्न घेतलेले आहे, याऐवजी तुम्ही बेबी कॉर्न बारीक कापून घेऊ शकता. त्यानंतर आपण स्प्रिंग अनियन म्हणजे कांदा पात घेतली, त्याचा पांढरा भाग असा वेगळा कापून घेतला आणि ग्रीन भाग असा वेगळा कापून घेतलेला आहे. तुम्ही आज मी दाखवल्याप्रमाणे ह्या सर्व भाज्या घेतल्याच पाहिजे असं काही नाही. तुमच्या घरात उपलब्ध असतील त्या, तुम्हाला ज्या आवडतील त्या, पण सूपच्या निमित्ताने भरपूर भाज्या आपल्या सर्वांच्या खाण्यात येतात. त्यामुळं भरपूर भाज्यांचा आपण यात वापर करणार आहोत. याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मशरूम देखील घेऊ शकता. आपल्या सूपला दाटपणा येण्यासाठी, ठीक करण्यासाठी आपण 2 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेतलं आणि 2-3 चमचे साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आणि एकत्र करून त्याची अशी स्लरी करून घेतलेली आहे. सूपला दाटपणा येण्यासाठी आपण त्याचा नंतर गरजेनुसार वापर करणार आहोत. आपण कढई गॅसवर चढवली आहे आणि त्यामध्ये आपण घालतो आहोत 1 टेबलस्पून ऑइल म्हणजे आपलं नेहमीचं कुकिंग ऑइल. याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरलं तरीही चालेल. त्याचबरोबर आपण 1 टेबलस्पून बटर देखील घालतो आहोत. बघा बटर मेल्ट होते. तर सुरुवातीला यामध्ये आपण स्प्रिंग अनियनचा पांढरा भाग घालतोय. त्याचबरोबर आपण 1 टेबलस्पून गार्लिक म्हणजे लसूण बारीक कापून घेतलाय तो घालतोय. या सूपमध्ये आलं, लसूण भरपूर घातला जातो आणि 1 टेबलस्पूनच आपण आलं, ते बारीक कापायला जरा अवघड जातं ना, म्हणून मी ते ग्रेट करून घेतलं म्हणजे किसून घेतलेलं आहे. तर आपल्याला फार नाही परतायचं. 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती आपण हे परततोय. चला मिनिटभरानंतर आपण घेतलेल्या सर्व भाज्या घालणार आहोत. बघा लक्षात येईल तुम्हाला, आपण गार्लिक म्हणजे लसूण वगैरे फार रंग नाही बदलू दिला. जरा सॉफ्ट होईपर्यंतच परतले आणि आता आपण घेतलेल्या सर्व भाज्या घालूया. लक्षात घ्या, जर तुम्ही बारीक कापल्या भाज्या तर सर्व भाज्या बारीकच कापा. काही लांब काही छोटे अशा नका कापू. एकसारख्या आकाराच्या आपल्याला ह्या भाज्या कापून घ्यायच्या म्हणजे कशा एकदम त्या एकसारख्या शिजतात. गॅसची फ्लेम आता आपण हाय केलेली आहे. तर आपण 2-3 मिनिटं ह्या सर्व व्हेजिटेबल्स, ह्या सर्व भाज्या सॉटे करून घेणार आहोत. जर आपण डायरेक्ट पाण्यामध्ये शिजवलं तर ते सूपची चव जरा पानसट लागते आणि तेच आपण जर थोडंसं ऑइल आणि बटरवरती सॉटे करून घेतलं ते कशी खमंग चव आपल्या सूपला येते बरं का. तर तुम्ही आवर्जून बटर आणि ऑइल यावर आधी सॉटे करून घ्या. आपल्याला भाज्या शिजवायच्या आहेत पण त्यामध्ये थोडासा क्रंच देखील आपल्याला हवा आहे. बरं, एकीकडे आपण ह्या व्हेजिटेबल्स सॉटे करतो तर दुसऱ्या गॅसवरती मी अर्धा लिटर अंदाजे 1 मोठा ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याऐवजी तुम्ही व्हेजिटेबल स्टॉकचा वापर केला तरी चालेल. आपण छान याला सॉटे करून घेऊयात. हे बघा छान सॉटे करून घेतलं आहे आपण हाय फ्लेमवरती. आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूयात. यामध्ये आपल्याला काही स्पायसेस घालायचे आहेत. यामध्ये आपण घालतोय 1 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर, 1/2 टीस्पून आपण चिली फ्लेक्स घेतलेले आहे,
1 टीस्पून मिक्स हर्ब्स घातले आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून मी घातलेल्या आहे. तुम्हाला हवं तर लसणासोबत तुम्ही घालू शकता, पण ठसका होतो ना खूप, त्यामुळे मी काय केलं नंतर घातलेल्या आहे. आणि आता परत परतून घेऊयात आपण थोडंसं. आणि यामध्ये आता आपण घालूयात पाणी. मस्त आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे. आज आपण 4 जणांना पिता येईल इतपत सूप करणार आहोत. 4 मोठे बोल आपले हे सूप होणार आहे. त्यानुसार मी एक मूठभर, म्हणजे प्रत्येक भाजी कशी मूठभर घेतलेली आहे. चला आता या सूपला छान उकळी येऊ देऊयात. आधी आपण गरम पाणी घातल्यामुळे लगेच उकळी फुटली हा सूपला. चला आता आपण यामध्ये घालूयात मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. त्याचबरोबर आपण 1 टीस्पून रेड चिली पेस्ट घालतोय. आता हे सूप आपण 3-4 मिनिटं उकळून घेऊयात, म्हणजे भाज्या थोड्या शिजतील. आपण भाज्या सोटे करून घेतलेल्या आहेच, पण अजून थोड्याशा आपण त्या शिजवून घेणार आहोत. पण लक्षात ठेवायचं आपल्याला इतपतच भाज्या शिजवायच्या की भाज्यांमध्ये थोडासा क्रंच राहिला पाहिजे. गेली 3 मिनिटं आपलं हे सूप उकळतंय. तर मी एक चव घेऊन पाहिली, मीठ बरोबर आहे. त्यानंतर मी या व्हेजिटेबल्सचा एक बाईट घेऊन पाहिला. तर भाज्या अगदी परफेक्ट शिजल्या, म्हणजे शिजल्या देखील आहे आणि थोडासा त्यात क्रंच बाकी देखील आहे. आपण फ्लेम थोडीशी कमी करूयात आणि आता यामध्ये घालूयात व्हिनेगर. व्हाईट व्हिनेगर घालतोय आपण, त्यामुळे सूप अशी चटकदार चव येईल. आपण 1 टीस्पून व्हाईट व्हिनेगर घातलं. जर घरात व्हाईट व्हिनेगर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस घातला तरी चालेल. बघा कसलं कलरफुल झाले की नाही. सूप तसं रेडी आहेच, पण बघा पाणीदार आहे की नाही. असं पाणी वेगळं दिसतंय ना, तर याला आता आपण दाटपणा देणार आहोत. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही पाहिलं असेल कसं थिक असतं सूप. तर आता हे थिक होण्यासाठी आपण एक स्लरी करून ठेवलेली आहेच, कॉर्नस्टार्च आणि पाण्याची. तर ती एकदा परत मिक्स करून घ्यायची. कारण थोडा वेळ झाला मिक्स करून की ते कॉर्नस्टार्च वाटीच्या तळाला बसतं आणि वर नुसतं पाणी राहतं. हे बघा आपण असं मिक्स करून घेतले परत. आणि आता आपण गरजेनुसार याचा वापर करणार आहोत. आधी थोडंसं घालायचं आणि ढवळून घ्यायचं. नसता काय होतं लम्प्स पडू शकतात, म्हणजे गोळे होतात. आणि चेक करायचं किती थिक झालंय. आणि त्यानंतरच गरज वाटली तर उरलेली स्लरी घालायची. आपण चेक करूया. बघा बऱ्यापैकी थिक होत आहे. मला वाटतंय एवढा थिकनेस आपल्या ह्या सूपला पुरे आहे. आणि थोडं गार झालं की मग हे सूप अजून थिक होतं, बरोबर. त्यामुळे आपण घेतलेल्या स्लरीपैकी अर्धी घातलेली आहे. तुम्हाला जर यापेक्षाही दाट हवं असेल तर तुम्ही अजून घातलं तरीही चालेल. मस्त बघा कलर तर किती सुरेख आलाय, जबरदस्त कलरफुल व्हेजिटेबल्स. त्यामुळे सूप देखील बघायला देखील जेवढं झकास, तर टेस्ट त्यापेक्षाही बेस्ट. चला कॉर्नफ्लोअर म्हणजेच कॉर्नस्टार्च घातल्यावर आपण 1 मिनिट शिजू दिलेला आहे, पुरेसं आहे. आता आपण गॅस बंद करू, पण त्यापूर्वी आपण यावर घालूयात आपला खास इंडियन टच. काय तर आपण घालतोय थोडीशी कोथिंबीर आणि स्प्रिंग अनियनचा ग्रीन भाग. मस्त. चला एकदा मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. गरमागरम चटकदार तेवढंच टेस्टी असं आपलं मिक्स व्हेजिटेबल सूप आपण सर्व करून घेऊयात.
सुपर हेल्दी, सुपर टेस्टी, गरमागरम चटकदार मिक्स व्हेजिटेबल सूप रेडी आहे. आता सर्दी खोकला असो किंवा थंडी एन्जॉय करणे असो, अहो एवढंच काय तर संध्याकाळची छोटी भूक असो, खवय्यांनो हे मिक्स व्हेजिटेबल सूप नक्की ट्राय करा व हिवाळ्याचा मनमुराद आनंद घ्या. आणि हो, आधी केलेल्या सूप रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करताय ना, नक्की करा. चला परत अशीच चटकदार सूप रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.